नमस्कार. आपण भरपूर वेळा पाहतो एखाद्याला त्याच्या आर्थिक जीवनामध्ये खूप काही अडचणी यायला सुरू होतात. सर्व व्यवस्थित चाललेलं असतं, अचानक कर्ज वाढायला लागतं. अचानकच घरात क्लेश, कलह इत्यादी गोष्टी दिसायला लागतात. घरामध्ये लागणारं सुख, समाधान या गोष्टी संपून जातात. याच्यामध्ये कोणता असा बदल घडत असेल ज्याच्यातून त्या व्यक्तीला एवढं काही सहन करावं लागतं? आज त्याविषयीच आपण जाणून घेऊया. एकंदरीत ज्या व्यक्तीच्या घरामध्ये लोखंड तसेच ऊर्जा देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या ऊर्जा देणाऱ्या गोष्टींवर, लोखंडावर जर धूळ चढलेली असेल, त्याचबरोबर जाळ्या वगैरे लागतात घरात, त्या गोष्टी जर झालेल्या असतील तर त्या घरामध्ये अचानक मानसिक ताणतणाव निर्माण होतो, कौटुंबिक क्लेश, कलह निर्माण होतात. जॉब करत असाल तर जॉबमध्ये जे काही काम करणारे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर वाद व्हायला लागतात, हाडांचे त्रास उद्भवायला लागतात, झोपेचा त्रास उद्भवायला लागतो. कुंडलीच्या आधारे तर आपण ग्रहांची युती वगैरे पाहतोच, पण तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा ग्रहांचे परिणाम चालू असतात. कोणत्याही पदार्थावर जमलेली धूळ हे त्या पदार्थावर राहूचा परिणाम दाखवते. जर मंगळ आणि राहू यांची युती पत्रिकेमध्ये झाले तर अंगारक योग बनतो. मग तुमच्याच घरातील ऊर्जा निर्माण असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं की तुमची इलेक्ट्रिकल शेगडी असेल, तुमचे घरातील बल्ब असतील, त्याच्यावर जर धूळ साचत असेल तर तो पण एक अंगारक योगच झाला ना. मग तिथे भावनांवर नियंत्रण राहत नाही, रागावर नियंत्रण राहत नाही. जर इलेक्ट्रिकल अशी वस्तू असेल जी लोखंडाची आहे आणि त्याच्यावर जर धूळ साचलेली असेल तर तो शनी, मंगळ, राहू या तिन्हींचा प्रभाव एकत्र द्यायला सुरू करतो. मग घरात अचानक अडचणी वाढायला लागतात, आर्थिक गोष्टी पूर्णतरीने थांबतात, कर्ज वाढायला लागतं. त्यामुळे घरामध्ये कोणत्याही पदार्थावर धूळ न साचू देता त्याला स्वच्छ ठेवणे गरजेचे राहते. जर राहूचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढला तर अचानक होणाऱ्या नकारात्मक गोष्टी वाढायला लागतात. त्यामुळे या गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.